जेवणाचं पान म्हटलं की त्यामध्ये चटणी कोशिंबीर आलीच. कोशिंबिरीमुळे चटणीमुळे ताटाची शोभा तर वाढतेच, तोंडाला देखील काहीतरी वेगळीच चव येते. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या वेगवेगळ्या कोशिंबिरी कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत. ही खास उन्हाळा स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बारीक कांदा चिरून घेणार आहोत. कांदा जेवढा शक्य होईल तेवढा इथे आपण बारीक चिरून घेणार आहोत. मी इथे चॉपिंग बोर्डवर चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेते आहे. तुम्ही चॉपरमध्ये देखील कांदा बारीक करून घेऊ शकता, पण चॉपरमध्ये बारीक केल्यानंतर बऱ्याचदा कांद्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे मी इथे चॉपिंग बोर्डवरच कांदा बारीक चिरून घेणार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, कांद्याचे असे 2 भाग करायचे, साल काढायची आणि कांदा साईडला ठेवून द्यायचा. तोपर्यंत त्यामधला तिखटपणा निघून जाईल. आणि तुम्ही साल काढून अशा 2 भागात जर कट केला तर कांदा चिरताना तुमच्या डोळ्याला अजिबात पाणी येणार नाही. ही ट्रिक नक्की यूज करून बघा, तुम्हाला फायदाच होईल. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. तुम्हाला क्वांटिटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता कांदा साईडला ठेवूया. घट्टसर छान असं दही घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. शक्यतोवर कोशिंबीर ही काचेच्या भांड्यामध्ये ठेवायची, म्हणजे त्याला वास लागत नाही. आता इथे मी गरजेनुसार दही घेतलं आहे. कोशिंबीर करण्यासाठी शक्यतोवर घट्ट दह्याचाच वापर करायचा, त्यामुळे एका साईडला पाणी आणि दुसऱ्या साईडला भाज्या असं अजिबात होत नाही. आता दही छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. आता फेटून घेतल्याच्या नंतर आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेऊया. तर कांदा आता बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता डोळ्याला अजिबात पाणी येत नाही आहे. आणि कांदा मी किती बारीक चिरते हे देखील इथे बघू शकता. कांदा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून म्हणजेच कट करून आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपण किती घेतलेले आहेत त्या प्रमाणामध्येच आपण टोमॅटो देखील इथे ॲड करणार आहोत. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारच्या वेगवेगळ्या कोशिंबिरी आज इथे बनवत आहोत. कोशिंबीरमध्ये दही असतं आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर आपण पोटाला थंडावा देणाऱ्या वस्तूंचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करतो. दही, ताक, कोशिंबीर याला बऱ्याच ठिकाणी रायता असं देखील म्हटलं जातं. आता कांदा छान असा बारीक चिरून घेतला आहे. फेटलेल्या दह्यामध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहोत. तर दही फेटून घेतलं की त्याला अजिबात पाणी सुटत नाही, तुम्ही बघू शकता. आणि ही कोशिंबीर खायच्या 10 मिनिट आधी आपल्याला बनवून घ्यायची आहे, नाहीतर कोशिंबिरीला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वास लागतो. आता टोमॅटो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याचं साईडचं जे देठ असतं ते देखील इथे आपण काढून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे कांदा बारीक चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आपण इथे साधारणपणे 2 कांद्यासाठी इथे आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर 2 कांदे घेतले तर 2 टोमॅटो घ्यायचे, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. ह्यामुळे त्याची टेस्ट अगदी स्टेबल राहते. आता टोमॅटो छान असा बारीक चिरून आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर ही कांदा टोमॅटोची कोशिंबीर खायला एकदम छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये कांदा पोटाला थंडावा देण्याचं काम करतो. तुम्ही जर कच्चा कांदा तुमच्या जेवणामध्ये ठेवला तर तुम्हाला ऊन लागत नाही, किंवा तुम्हाला कुठे उन्हात जायचं असेल तर बऱ्याचदा कांदा खाऊन बाहेर निघलं तरी ऊन लागत नाही. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पिठी साखर घातलेली आहे म्हणजे लवकर विरघळते. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि किंचितशी हळद घालायची आहे, रंगासाठी नाही घातले तरी चालेल. आणि ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर. शक्यतोवर कांदा टोमॅटोची कोशिंबीर करताना यामध्ये जिऱ्याची पावडर आवर्जून घालतात. ह्यामुळे पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये ताकामध्ये जिरे पावडर घालून ताक घेतलं जातं. त्यानंतर कांदा टोमॅटोच्या कोशिंबीरमध्ये तर आवर्जून जिऱ्याची पावडर घातली जाते. आता सगळं मिक्स केल्यानंतर आपली ही कोशिंबीर व्यवस्थित अशी बनून तयार झालेली आहे. तुम्ही जर खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल तर यावर फोडणी नाही घातली काहीच हरकत नाही आहे, पण मी यावर आता फोडणी घालून घेणार आहे. जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी आहे. आता ही साईडला ठेवूया आणि आता आपण दुसऱ्या पद्धतीने कोशिंबीर बनवतो आहे. ह्यासाठी मी 1 काकडी मोठी किसून घेतलेली आहे. काकडीची साल काढून घ्यायची, टोमॅटोचं देठ काढून घ्यायचं आणि टोमॅटो बारीक चिरून आता आपल्याला ह्या कोशिंबिरीमध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्ही कुठली कोशिंबीर जास्तपणे तुमच्या आहारामध्ये
रोजच्या जेवणामध्ये बनवता कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा टोमॅटो आणि काकडी टोमॅटोची कोशिंबीर इथे बनवत आहोत. तर आधी सांगितल्याप्रमाणे एक बाउल घ्यायचा, छान घट्टसर दही घ्यायचं. दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी सुटणार नाही आहे. ही कोशिंबीर देखील जेवायच्या 10 मिनिट आधीच आपल्याला बनवायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची किंवा साधी साखर घातली काहीच हरकत नाही आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचं कुठलंही परफेक्ट असं प्रमाण आपल्याला घ्यायचं नाही आहे. आता साखर मीठ टाकल्यानंतर छान हे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा. इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक काकडी किसून घेतलेली आहे. तर साधारणपणे 2 ते 3 माणसांसाठी एवढी कोशिंबीर इनफ होते. आता किसलेली काकडी देखील यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायची आणि त्यानंतर बाकीचं जे साहित्य आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. ह्यामध्ये आपण लाल मिरची पावडर वगैरे अजिबात वापरत नाही. कोशिंबीरीला शक्यतोवर लाल मिरची पावडर घालायचंच नसतं. कलरसाठी अगदी किंचित तुम्ही घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. ही काकडी टोमॅटोची कोशिंबीर देखील कांदा टोमॅटोच्या कोशिंबीरीप्रमाणे पोटाला छान थंडावा द्यायला मदत करते. वरण भात, खिचडी, मसाले भात, पुलाव कशासोबतही ही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता. तेल घ्यायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची आणि चुरचुरीत अशी फोडणी ह्या कोशिंबीरीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर शक्यतोवर मी कोशिंबीर केल्यानंतर त्याला फोडणी देतेच. तर ह्या पद्धतीने मी गाजराची देखील कोशिंबीर बनवते. तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तो देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या कोशिंबिरी बनवलेल्या आहेत. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर मैत्रिणींनो, 2 प्रकारची कोशिंबीर बनवली. तुम्हाला कुठली आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला खूप 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 धन्यवाद.